नमस्कार, मी रोहिणी स्वागत करते तुमचं रोहिणी फार्मासिस्ट या चॅनलवरती। तर आज आपण पाहणार आहोत थिओअस्टॅलिन टॅबलेट बद्दलची संपूर्ण माहिती। तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। चला तर व्हिडिओला सुरू करूया। तर थिओअस्टॅलिन याचे मॅन्युफॅक्चरिंग ही सिप्ला कंपनीने केले आहे। तर थिओअस्टॅलिन टॅबलेटमध्ये टोटल 2 कंपोजिशन आहेत, ते म्हणजे साल्बुटॅमॉल आणि थिओफायलिन असे 2 ड्रग आहेत, जे की आपल्या फुफ्फुसाच्या आजारांसाठी मदत करतात। चला तर या टॅबलेटचा वापर पाहूया। तर थिओअस्टॅलिन ह्या टॅबलेटचा वापर हा फुफ्फुसाच्या सर्व काही आजारांसाठी वापरला जातो। तसेच अस्थमा म्हणजे दम्यासाठी वापरला जातो। तसेच श्वास घेण्यात त्रास होत असेल तर ह्या अशा वेगवेगळ्या कारणांसाठी ह्या टॅबलेटचा वापर केला जातो। चला तर पाहूया ह्या टॅबलेटचा डोस। तर बघा, ही टॅबलेट घेत असताना नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, कारण ही टॅबलेट हे H1 ड्रगमध्ये मोडली जाते। तर तुम्हाला मेडिकल शॉपमध्ये फार्मासिस्ट विदाउट प्रिस्क्रिप्शन ही टॅबलेट देऊ शकत नाहीत। त्यामुळे ही टॅबलेट घेत असताना तुम्हाला नेहमी प्रिस्क्रिप्शनची गरज असते। त्यामुळे नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच या टॅबलेटचे सेवन करा। तर जनरली ही गोळी डॉक्टर तुम्हाला दिवसातून 1 ते 2 वेळा घेण्यास सांगतात जेवणानंतर। तर अशा पद्धतीने या गोळीचा डोस दिला जातो। तर या गोळीमुळे होणारे साईड इफेक्ट पाहूया। तर या गोळीमुळे तुम्हाला पोटाची समस्या होऊ शकतात, तसेच जळजळ होऊ शकते, तसेच डोळ्यांना त्रास होऊ शकतो, तसेच मळमळणे, तर ह्यासारखे काही साईड इफेक्ट तुम्हाला दिसून येऊ शकतात। यासारखे साईड इफेक्ट दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या। चला तर पाहूया, ही गोळी घेतल्यानंतर तुम्हाला काय काय खबरदारी घ्यायची आहे, काय काय काळजी घ्यायची आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही गोळी घेत असताना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्या। ही गोळी घेत असताना एका फिक्स टायमिंगला घ्या, तेही न चुकता दररोज घ्या, म्हणजे तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील। तसेच स्तनपान करणाऱ्या स्त्रिया आणि गरोदर स्त्रियांनी ह्या गोळीचे सेवन करण्याच्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या। ही गोळी घेतल्यानंतर अल्कोहोलचे सेवन करणे टाळा। तसेच ही गोळी घेतल्यानंतर तुम्हाला अवजड वस्तू उचलायच्या नाहीत, तसेच ड्रायव्हिंग देखील करायचे नाही, कारण या गोळीमुळे तुम्हाला थोडी झोप येण्याची शक्यता असते। त्यामुळे ह्या 2 गोष्टी टाळा। तर हीच होती आजची थिओअस्टॅलिन टॅबलेट बद्दलची संपूर्ण माहिती। तर माहिती थोडी जरी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशाच काही छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर।